सीतेचा शोध करून राम थकला. एखाद्या भ्रमिष्ठासारखा सीतेच्या विरहानं तो जाणाऱ्या येणाऱ्याला प्रत्येकाला, अहो थांबा ना, थांबा जरा. माझी सीता कुठं पाहिलीत का हो? माझी सीता कुठं पाहिलीत का हो तुम्ही? सीता रक्षणार्थ लक्ष्मणाला ठेवू नये. दैव आपला खेळ कसा खेळते याची रामाला जाणीव झाली. कुठलाही मोह संकटाला कारणीभूत होतो हेही त्याला उमजलं. सीतेला कांचन मृगाचा मोह पडला नसता तर, पण या जर तरला काहीच अर्थ नव्हता. आलेल्या संकटावर संयमानच मात करायला हवी. होय, आलेल्या संकटावर संयमानच मात करायला हवी. या विचारानं आपल्या विरही आणि दुःखी अवस्थेला सावरण्याचा रामानं प्रयत्न केला. सीता विरहाच्या फार मोठ्या दुःखानं हळवा झालेल्या रामाला कित्येक दिवस काही सुचत नव्हतं. असाच अखंडपणे सीतेचा शोध चालू असताना वाटेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला जटायू त्यांना दिसला. त्यांना फार वाईट वाटलं. रामाने जटायूची चौकशी केली. जटायू, तुझी ही भयानक अवस्था कोणी बरं केली? रामा, रामा, तो दुष्ट रावण सीतेला घेऊन अवकाशातून पळून जात असताना मी त्याचा मार्ग अडवला. त्याच्या हातून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याशी तुंबळ लढाई केली. पण अखेर त्या दुष्टाने माझे दोन्ही पंख छाटून टाकले आणि माझी भयानक अवस्था केली. अरे रे, इतकी कडवी झुंज देऊनही अखेर मी अयशस्वी ठरलो. रावण सीतेला पळवून नेण्यात यशस्वी झाला. जटायू, जटायू, अरे रामा, मी तुझीच वाट पाहत होतो. रामा, माझी एकच विनंती, आता तू माझे डोके तुझ्या मांडीवर घे आणि मला सुखाने देहत्याग करू दे. जटायू, जटायू, ये ये, ठेव तुझं डोकं या मांडीवर. रामानं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मांडीवर त्याचं डोकं घेतलं. राम, 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 राम. आणि जटायूने स्वतःला धन्य मानित मोठ्या आनंदाने प्राण सोडला. एकूण रावणाने सीताहरण केल्याचं वृत्त रामाला जटायूकडून कळलं. तेव्हा आता रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवून आणणं महत्वाचं होतं. पण काम काही सोपं नव्हतं हेही राम ओळखून होता. चालता चालता कबंध नावाचा एक राक्षस त्यांना सामोर आला. त्याचं शरीर अकराळ विक्राळ होतं. चेहरा भयानक होता. आपल्या लांब हाताने राम लक्ष्मणांना त्यानं आपल्याकडे वेगानं खेचून घेतलं. त्यानं खाऊन टाकण्याचा त्याचा विचार होता. पण याही दुःखी अवस्थेत राम सावध होता. त्यानं क्षणात त्याचे दोन्ही हात छाटून टाकले. त्याबरोबर कबंधाला दिव्य देह प्राप्त झाला. रामावर खुश होऊन कबंध त्याला म्हणाला, रामा, तुझ्यामुळे आज मला मुक्ती मिळते. मी धन्य झालो. रामा, तुला तुझ्या कार्यात यश येण्यासाठी मी तुझ्या हिताची एक गोष्ट सांगतो. तू दक्षिणेकडील पंपा सरोवराकडे जा. तिथे तुला सुग्रीव नावाचा वानर भेटेल. त्याच्याशी तू मित्रत्वाचे नाते जोड, म्हणजे तुला तुझ्या इच्छित कार्यात यश येईल. जा. राम लक्ष्मण त्याप्रमाणे दक्षिणेकडील पंपा सरोवराकडे निघाले. तिथेच त्यांनी विश्रांती घेण्याचं ठरवलं. सरोवरातील स्वच्छ निर्मळ थंडगार पाणी त्यांनी प्राशन केलं. वानरांचे काही कळपही तिथे येऊन पाणी पिऊन जात असत. त्याच सरोवराशेजारी मतंग ऋषींचा आश्रम होता. राम लक्ष्मण तिकडे जाऊ लागले. तोच आश्रमातून शबरी नावाची भिल्लीण धावत बाहेर आली. तिनं रामाचे चरण धरले. राम आल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. तिनं त्यांना आश्रमात नेलं. रामावर तिची अतिशय भक्ती होती. आपल्या जवळची बोरं गोड आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी ती प्रत्येक बोर थोडंसं चाखून पाहत असे आणि मग रामापुढे ठेवत असे. रामाला आंबट बोरं मिळू नयेत या शुद्ध भावनेनं ती हे सर्व करत होती. तिची भक्तीची भावना रामानं ओळखली आणि म्हणूनच तिचं मन दुखावलं जाऊ नये, तिचा विरस होऊ नये याच कारणासाठी शबरीची उष्टी बोरं रामानं गोड मानून खाल्ली. अशा रीतीनं शबरीला मानसिक आनंद देऊन राम लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधार्थ ऋष्यमुख पर्वताकडे निघाले. या ठिकाणी सुग्रीव कायम वास्तव्य करून होता. सुग्रीवाच्या मनात त्याचा बंधू वाली याची फार भीती होती.
कारण वाली सुग्रीवाला ठार मारण्याची वाट पाहत होता. त्यानं सुग्रीवाची भार्या रुमा हिला आपल्याजवळ जबरीनं डांबून ठेवलं होतं. पण केवळ मतंग ऋषींनी पूर्वी वालीला शाप दिला होता. त्या शापामुळेच वाली तिथे येऊ शकत नव्हता. त्यामुळेच जीवाला सुरक्षितता म्हणून सुग्रीवानं हे ठिकाण वास्तव्यासाठी नक्की केलं होतं. राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताची चढण चढू लागले. सुग्रीवाला ही कुणी शत्रूकडील माणसं मायावी रूप घेऊन तरी येत नाहीत ना, अशी शंका मनात आली. त्याने या माणसांचे पर्वतावर येण्याचे कारण समजून घेण्यासाठी हनुमंताला तापसाचा वेश घेऊन तिकडे पाठवलं. राम लक्ष्मण जवळ येताच तापस्वरूपी हनुमंताने त्यांना विनयाने नमस्कार केला आणि अत्यंत नम्रपणे विचारलं, महाराज, आपण कोण आणि कुठून आलात? कुठं जाणार आहात? आम्ही दशरथ राजाचे पुत्र. हा माझा मोठा भाऊ राम. आमच्या सावत्र मातेच्या हट्टामुळे हा 14 वर्षांचा वनवास आम्ही भोगत आहोत. या वनवास काळातील वास्तव्यात दुष्ट रावणाने मायावी रूप धारण करून माझी सर्व गुण संपन्न आणि शालीन अशी सीता वहिनी तिला लंकेत पळवून नेलंय. तिला रावणाच्या दुष्ट तडाख्यातून सोडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बाबतीत सुग्रीवाची आम्हाला मदत होईल असं वाटल्यावरून आम्ही त्यांच्याच भेटीसाठी इथे आलो. हे ऐकताच तापस्वरूपी हनुमंताला परम आनंद झाला. आपलं खरं रूप प्रकट करीत हनुमंत म्हणाला, मी हनुमंत, सुग्रीवाचा सेवक. आपण कोणी शत्रू पक्षाकडील मंडळी आहात की काय हे जाणून घेण्यासाठीच मी हा तापसाचा वेश घेतला होता. चला चला चला, आपण माझ्या बरोबर चलावं. मी आपली सुग्रीव राजांशी भेट घडवून देतो. या या, जय श्रीराम. सज्जनांना मदत करण्यात प्रसंगी प्राणार्पणही करावं हे जटायूवरून कळलं. मुलांनो, निष्पाप वृत्तीनं केलेल्या प्रेमाचा नेहमीच आदर करावा.